नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला हा जो व्हिडिओ आहे आजचा, आपला हा व्हिडिओ आपण नमो किसानचा जो 8वा हप्ता आहे मित्रांनो, त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवतोय. आणि व्हिडिओ चालू करायच्या आधी मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला, की मित्रांनो आपला हेतू असतो की शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचावी. त्यामुळे कुठलीही गोष्ट मित्रांनो मी माहिती घेऊनच तुमच्यापर्यंत आणत असतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, म्हणजे तुमच्या मनात कुठलाही डाऊट राहणार नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हाच आहे की नमो किसान योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो आपल्याला कधी भेटणार आहे. यामध्ये कुठले शेतकरी अपात्र येतं, आत्तापर्यंत किती शेतकरी पात्र होते, त्यानंतर अपात्र किती झाले आणि तुम्हाला हप्ता मिळणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओमधून बघणार आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जे PM किसानचा जो हप्ता आहे मित्रांनो, हा 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हप्ता वाटप केला. आणि आपल्याला माहिती आहे PM किसानच्या धर्तीवरच हा नमो किसानची योजना चालू केलेली. आणि नमो किसानचा हप्ता देखील PM किसानचे जे लाभार्थी असतात, जे पात्र लाभार्थी असतात, ज्यांना PM किसानचा हप्ता भेटला आहे त्यांना नमोचा हप्ता भेटतो. सो मित्रांनो, आपल्याला सांगायचं आहे की 21वा जेव्हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला तेव्हा जवळजवळ मित्रांनो 96 लाख शेतकरी त्यामध्ये होते आधी. आता 92 लाख करण्यात आले, कारण की 4 लाख शेतकरी यांचं म्हणजे जे कमी झाले. तर यामध्ये मित्रांनो जे शेतकरी ज्यांना पहिले काही हप्ते भेटलेले नव्हते किंवा ज्यांचे बाकीचे हप्ते म्हणजे येणं बाकी होते ते शेतकरी होते. त्यामुळे कुठेतरी त्यांचे हप्ते भेटल्यामुळे हे पैसे म्हणजे इथली जे शेतकरी ते कमी झाले मित्रांनो. यामध्ये मित्रांनो आपण थोडीशी माहिती घेतली कृषी विभागामध्ये की बाबा हे हप्ता कधी येऊ शकतो किंवा आपले जे संपर्क असतात त्यामध्ये. तर मित्रांनो, कृषी विभागाने सांगितले की हे जे पात्र लाभार्थी होते हे कमी याच्यामुळे झाले. जवळजवळ मित्रांनो आपल्याला माहिती आहे 2 ते 2.5 लाख, म्हणजे जवळजवळ तुम्हाला आकडा सांगायचं झालं तर 2,48,062 जे लाभार्थी ते अपात्र झालेले त्यामध्ये. तर कृषी विभागाला या संदर्भात विचारपूस केली तर त्यांच्याकडून असं कळालं, जे वरिष्ठ अधिकारी असतात, की बाबा यामध्ये जे निकष जे आहेत म्हणजे हप्ता भेटण्यासाठी जे पहिले निकष होते ते निकष हे होत नसल्यामुळे कुठेतरी मित्रांनो हे जे लाभार्थी ते कमी करण्यात आलेले. मित्रांनो, जेव्हा निवडणूक होती तेव्हा निकष बघितले नाही. जेव्हा मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, सगळ्यांच्या निवडणुका झाल्या, निवडणुका संपल्या, तेव्हा कुठलेही निकष नाही बघितले. आणि जेव्हा हप्ता टाकायचा, आता निवडणुका संपल्यावर बरोबर निकष कळतात. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो. यामध्ये कुठले लाभार्थी जे असे आहेत ज्यांना हप्ता भेटणार नाही, तर मित्रांनो जे दुहेरी आहेत म्हणजे घरातील एकच सदस्य, म्हणजे रॅशन कार्डवर जर समजा 4 नाव असतील तर त्यातल्या एकाच माणसाला हा हप्ता भेटणार आहे. आणि मित्रांनो, यामध्ये जे मृत लाभार्थी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना पण हा हप्ता भेटणार नाहीये. त्यानंतर मित्रांनो, जमिनीची जी प्रॉपर नोंद ज्यांची झालेली नाही त्यांना पण हा हप्ता भेटणार नाही. सो हे मित्रांनो जवळजवळ अपात्र लाभार्थी आहेत मी तुम्हाला सांगितले. तर मित्रांनो, आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजचा आहे की मग बाबा नमो किसान योजनेचा हप्ता आम्हाला नेमका भेटणार कधी, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि मित्रांनो, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, आपला हेतूच हा असतो की खरी माहिती द्यायची. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सध्या आचारसंहिता चालू इथं, याचा जो निकाल आहे तो 3 तारखेला लागणार आहे. तोपर्यंत मित्रांनो हप्ता येण्याची शाश्वतीच नाही आहे. त्याच्यानंतर कधी हप्ता भेटू शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो. तर निवडणूक झाल्यानंतर मित्रांनो जवळजवळ 8 तारखेला म्हणजे 8 डिसेंबरपासून मित्रांनो हिवाळी अधिवेशन चालू होते. आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये मित्रांनो 8 किंवा 9 तारखेला जी पुरवणी मागण्या असतात, त्या पुरवणी मागण्यामध्ये ही जी हप्ता आहे त्याच्या निधीची तरतूद केल्या जाऊ शकते. ती तरतूद केल्यानंतर मित्रांनो वित्त विभागाच्या मार्फत ती जी निधी हा त्याला मंजुरी देण्यात येते वित्त विभागाच्या मार्फत. आणि त्यानंतर मित्रांनो याचा एक प्रॉपर निधीचा GR उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यानंतर हा हप्ता वितरण्यास मंजुरी देण्यात येईल मित्रांनो. सो आपल्याला हप्ता भेटण्यासाठी मित्रांनो मी जसं आधी पण एकदा सांगितलं होतं की डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्याला हा हप्ता मिळण्याची खूप दाट शक्यता आहे. आणि त्याबद्दल डाऊट पण नाही, कारण की आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या चालू येतं त्यामध्ये आता ग्रामीण भागातल्या जे निवडणुका असतात त्यावर फोकस करून राज्य सरकार हा हप्ता थांबवणार नाही आहे. सो मित्रांनो, तुम्हाला हीच अपडेट द्यायची होती. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो नमो किसान योजनेचा 8वा हप्ता हा 100% भेटणार, यात कुठलेही हे नाही आहे. सो मित्रांनो, आपला हेतू हा असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचे. जर तुम्हाला आपला व्हिडिओ मित्रांनो जर आवडला असेल तर कृपया या चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.